चला नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी निखिल चित्रवार आपल्या सगळ्यांचं मनपूर्ण स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन आणि एक इंटरेस्टफुल चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे आकृती मोजणे. त्याला म्हणतो आपण काउंटिंग फिगर. तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला काउंटिंग फिगर्स हा टॉपिक 100% विचारला जातो. याच्या काही खूप छान ट्रिक्स आहेत मित्रांनो. इथे आपण आकृत्या मोजण्यामध्ये वेळ वाया घालवतो, तर तो वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली शॉर्ट ट्रिकनं बाय ट्रिक कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, टॉपिकचं नाव आहे आपल्याला आकृती मोजणे म्हणजेच काउंटिंग फिगर्स. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कधी कधी त्रिकोण मोजा, चौकोन मोजा, चौरस मोजा, ठीक आहे, घन मोजा, क्यूब्स मोजा, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना दिलेली असते किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या असतात. तर या सगळ्यांची आज आपण थोडीशी आयडिया घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आकृत्या मोजण्या, काउंटिंग ट्रायंगल्स. पहिल्यांदा आपण बघूया ट्रायंगल. त्रिकोण कशा प्रकारे मोजायचे? खाली दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजा. काउंटिंग ट्रायंगल्स. ट्रायंगल कशा प्रकारे काउंट करायचे, त्याची काय ट्रिक आहे, काय शॉर्ट ट्रिक आहे, हे सगळं आज बघूया आपण. तर फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, मी असा एक शेप काढला, ठीक आहे, आणि इथं म्हटलं इथं हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स आर इन द डायग्राम. या डायग्राम मध्ये, या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे बाबा? तर आपण काय म्हणणार, त्रिकोणांची संख्या फक्त एक आहे, बरोबर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जर असा त्रिकोण काढला तर मी म्हणणार आता त्रिकोण किती आहे, तर मी मोजणार. पहिल्यांदा हा 1 घेणार, परत हा 2 घेणार आणि हा मोठा एक 3 घेणार. म्हणजे अशा प्रकारे इथे त्रिकोणाची संख्या झाली 3. आता परत जर मी डायग्राम चेंज केली विद्यार्थी मित्रांनो, आता जर मी डायग्राम ही अशा प्रकारे काढली, लक्षात घ्या. आता मी काय करणार, हा मोजणार, हा 1 म्हणणार मी, परत हा 2, परत हा 3, मग परत हा मोठा 4, परत हा 5 आणि परत हा 6. हे मोजत बसणार. मोजण्यामध्ये वेळ नका वाया घालू मित्रांनो. डायरेक्ट नंबर्स द्या, 1 2 3 असे नंबर द्या आणि या तिघांची पण ऍडिशन करा. फक्त 3 + 2 + 1 एवढंच करा मित्रांनो. 3 + 2 5, 5 आणि 1 6. म्हणजे या आकृतीमध्ये, या डायग्राम मध्ये एकूण ट्रायंगल त्रिकोण किती आहेत? 6 त्रिकोण आहेत. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही मोजू शकता. मी जर A B C D आणि E असे नावं दिले विद्यार्थी मित्रांनो, तर ABC हा पहिला त्रिकोण झाला मित्रांनो. ABC हा पहिला त्रिकोण झाला. दुसरा त्रिकोण झाला ACD. तिसरा त्रिकोण झाला विद्यार्थी मित्रांनो ADE. त्याचबरोबर चौथा त्रिकोण झाला ABD. पाचवा त्रिकोण झाला मित्रांनो ACE आणि सहावा जो त्रिकोण आहे तो मोठा ABE. बघा, अशा प्रकारे 6 त्रिकोण तयार झाले. ठीक आहे, सेम. फक्त ही ट्रिक वापरायची मित्रांनो. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर शिरोबिंदू, वर्टायसेस म्हणतो त्याला, हा सेम असला पाहिजे आणि बेस पण सेम असला पाहिजे. एकाच शिरोबिंदूवरून सेम बेसवरती, राईट, सेम बेसवरती या अशा गोष्टी असल्या पाहिजेत. वर्टायसेस म्हणतो आपण याला, शिरोबिंदू पासून तुमच्या पायावरती. बघा, आता इथं कसं मोजणार, मी डायरेक्टली नंबर देणार. मोजत बसणार का मी? नाही. वापरावर ट्रिक विद्यार्थी मित्रांनो. 1 2 3 4 5. मी डायरेक्टली नंबर्स दिले विद्यार्थी मित्रांनो. आता डायरेक्टली मला काय करायची, सगळ्यांची बेरीज करायची, ऍडिशन करायची. करा बरं. 5 + 4 + 3 + 2 + 1 किती येतं बघा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 10 11 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. खतम. काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोपी कन्सेप्ट आहे, तुम्हाला पटकन कळेल अशी कन्सेप्ट आहे. खूप काही अवघड कन्सेप्ट अशी नाही याच्यामध्ये. सिंपल आपल्या ऍडिशन करायची बस, नथिंग एल्स. बाकी काहीच नाही बघा विद्यार्थी मित्रांनो. इतकी सोपी कन्सेप्ट आहे. बघा, आता मी परत अजून एक त्रिकोण काढतो. दिसतोय तुम्हाला त्रिकोण? हे बघा, आता मी परत असे वर्टायसेस काढले एकाच शिरोबिंदूवरून. हे बघा, ठीक आहे. आता बघा, डायरेक्ट नंबर्स द्यायचा. 1 2 3 4 5 6 आणि या सगळ्यांची बेरीज. आता याच्यामध्ये पण ट्रिक काय बघा, या सगळ्यांची बेरीज करत बसायचं नाहीये. क्रमागत कन्झिक्युटिव्ह नंबरची जी ऍडिशन आहे ती कशी करतो, क्रमागत संख्येची बेरीज. मी म्हटलं बा 1 ते 6 संख्येची मला बेरीज करायची, तर काय करायचं बघा, फॉर्म्युला काय, n × n + 1/2 करायचंय. म्हणजे थोडक्यात 1 ते 6 संख्या आहेत ना, मला 1 ते 6 संख्येची बेरीज करायची. इकडे 6 लिहायचं, मोठी संख्या इथं लिहायची. 6 गुणिले 6 + 1 म्हणजे किती येतं, 7 भागिले 2 करा. 6 गुणिले 7 भागिले 2, बस एवढंच करा. 2 × 2 = 2 × 6 आणि 7 × 21. खतम. म्हणजे हे पूर्ण 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 हे एवढं करणार 21 येणार उत्तर. त्याच्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं, मोठा अंक काय 6, त्याच्या पुढचा अंक येतो 7 भागिले 2, झालं. 2 × 2 = 2 × 6 7 × 21, फिनिश. याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, 21 त्रिकोण आहेत, 21 ट्रायंगल आहेत. मोजत बसण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. मोजत बसण्यासाठी बिलकुल पण वेळ वाया घालवायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. एकदम छान ट्रिक आहे, लक्षात घ्या.
चला लिहून घेतली असे सगळे ट्रिक, आय होप सो. आता थोडीशी आपण डायग्राम चेंज करू विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम चेंज करू. मी आता थोडीशी डायग्राम कशी काढतोय बघा, त्रिकोणासाठीच मी डायग्राम कशी काढतोय बघा विद्यार्थी मित्रांनो. थोडस मी शेप चेंज करतो. हे बघा, हा असा शेप काढतो आता मी. ठीक आहे. आता इथं काय करतो बघा विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम कशी काढायची बघा. ही डायग्राम काढली मी. आता मला इथं हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स आर इन द डायग्राम, या डायग्राम मध्ये, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या मला शोधायची विद्यार्थी मित्रांनो. तर मी डायरेक्ट काय करणार बघा, 1 2 3 4 5 हे नंबर्स दिले. मला सांगा 1 ते 5 संख्येची बेरीज कशी काढणार. आताच शिकवलं मी, 5 गुणिले 6 भागिले 2. बघा मग, बेक बे बेत्रिक 6 5 त्रिक 15. म्हणजे या त्रिकोणामध्ये किती ट्रायंगल आहेत, तर 15 ट्रायंगल्स आहेत. किती ट्रायंगल आहेत, 15. आता इथं बघा 1 आणि 2, 2 आणि 1 किती झाले, 3. इथं बघा 1 2 2 + 1 इथं 3, याच्यामध्ये 3 झाले. आता इथं बघा हा बेस समान आहे, 1 2 2 + 1 इथं 3 आणि इथं पण 3. बरोबर. 3 + 3 6 6 + 3 9 आणि हे 15 15 + 9 इट बिकम्स 24. म्हणजे याच्यामध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दॅट डायग्राम, 24 ट्रायंगल्स इन दॅट डायग्राम. बघा झालं का नाही, किती सिंपल. मोजत बसलो का मी, नाही मोजत बसायचं नाहीये. मोजत बसण्यामध्ये आपण वेळ विनाकारण वाया घालतो. ही अशी त्रिकोणाची खूप छान ट्रिक आहे मित्रांनो, की त्रिकोण कसे मोजायचे. दिलेल्या आकृतीमध्ये, राईट, दिलेल्या डायग्राम मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स आर इन दॅट डायग्राम, राईट, कसं काढायचं, तर ही शॉर्ट ट्रिक वापरायची आणि आन्सर काढायचं. चला सेकंड ट्रिक बघू आपण विद्यार्थी मित्रांनो. खूप छान छान ट्रिक शिकायला भेटणार तुम्हाला. लक्षात घ्या, तुम्हाला डायग्राम दिसतोय समोर. मला विद्यार्थी मित्रांनो हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दॅट डायग्राम असा प्रश्न आलेला आहे आणि अशा प्रकारची डायग्राम आलेली आहे. तर याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक कशी वापरायची बघा. असा जर शेप आला विद्यार्थी मित्रांनो, तर याची जी शॉर्ट ट्रिक आहे ती लक्षात घ्या मित्रांनो. ही ट्रिक कशी वापरायची बघा मित्रांनो. काय करायचं बघा, सिंपल. हे बघा नंबर्स इथं पण द्यायचे, पण ते कसे द्यायचे, 1 2 3 हे असे नंबर्स द्यायचे. 1 2 3 नंबर दिले. ठीक आहे. त्याचबरोबर बघा काय करायचं, आता हे 1 ला 1 कॅरी घ्यायचं. इथं 1 + 2 3 इथं लिहा आणि 3 + 3 6 इथं लिहा. म्हणजे थोडक्यात काय केलं विद्यार्थी मित्रांनो, मी 1 ला 1 घेतलं, 1 + 2 3 इथं घेतलं, 3 + 3 6 इथं घेतलं. ठीक आहे. चला आता या सगळ्यांची मला बेरीज करायची, कशी करायची समजून घ्या. मी 1 3 आणि 6 लिहिलं. ठीक आहे. आता बेरीज करताना काय करायचं बघा, 6 + 3 9 9 + 1 10 मी इथं लिहिलं, 10 मी इथं लिहिलं. ठीक आहे. आता पुढे काय करायचं बघा, पहिला कंपल्सरी रॉंग करायचं. लक्षात घ्या, हा पहिला जो पार्ट आहे तो कंपल्सरी रॉंग आला पाहिजे, दुसरा पार्ट असा राईट आला पाहिजे आणि तिसरा पार्ट रॉंग आला पाहिजे. म्हणजे थोडक्यात बघा, रॉंग राईट रॉंग, रॉंग राईट रॉंग असा सिक्वेन्स. कंपल्सरी हा पहिला पार्ट कसा आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, रॉंगच आला पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता आता जे राईट वाले ते काउंट करायचं, फक्त 3 वाला काउंट करा, 10 मध्ये ऍड करायचं. 10 + 3 30. म्हणजे इन दॅट डायग्राम 13 ट्रायंगल्स आर देअर. किती छान ट्रिक आहे बघा. इथं आपण मोजत बसतो, हा 1 मग हा 2 3 4 5 6 7 8 9 मग हे 10 11 12 आणि 13 हे असे मोजत बसतो आणि मोजण्यामध्ये आपण वेळ वाया घालवतो. मोजत बसायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. शॉर्ट ट्रिक्स वापरा, स्मार्ट वर्क करा. गाढव आणि घोडा फरक आहे ना. जास्त किंमत कोणाची विद्यार्थी मित्रांनो, घोड्याची. कारण घोडा स्मार्ट वर्क करतो, हार्डवर्क तर गाढव पण करतो, पण किंमत जास्त घोड्याला आहे. राईट. आपल्याला स्मार्ट बनायचं. आपल्याला कसं बनायचंय, स्मार्ट बनायचं. खूप छान ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. सेम असा क्वेश्चन अजून एक घेऊ आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट डायग्राम बघा. अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम आहे तुमच्या समोर. सेम ट्रिक वापरायची. ठीक आहे. काय करायचं, नंबरिंग द्यायला सुरू करा. 1 2 3 4 नंबरिंग दिली. आता काय करायचं मित्रांनो, हे 1 ला 1 कॅरी इथं, 1 + 2 3 3 + 3 6 आणि 6 + 4 10. सिंपल. काय ट्रिक वापरली, 1 ला 1 घेतलं मी, 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10. आता हे आहे तसे लिहून घ्यायचं, 1 3 6 10. या सगळ्यांची मला ऍडिशन करायची. पहिल्यांदा करा ऍडिशन. 10 + 6 16 16 + 3 19 19 + 1 20. बरोबर. आता 20 मध्ये कोणाला ऍड करणार, आता परत रिसायकलिंग कशी करणार, हे बघा, हे कंपल्सरी रॉंग आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे राईट आलं पाहिजे, परत रॉंग परत राईट. म्हणजे थोडक्यात रॉंग न सुरू करायचं, रॉंग राईट रॉंग राईट. आणि जे राईट वाले ते काउंट करायचे. राईट वाले कोणते कोणते, हे 6 आणि हे 1. 6 + 1 7 याच्यात ऍड करा.
20 + 7 इट बिकम्स 27. खतम. म्हणजे या डायग्राम मध्ये विद्यार्थी मित्रांनो 27 ट्रायंगल्स आहेत. किती ट्रायंगल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो? 27. हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दॅट डायग्राम? 27 ट्रायंगल्स इन दॅट डायग्राम. बघा किती छान ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, किती छान ट्रिक आहे. राईट. अशाच नवीन नवीन ट्रिक साठी तुम्ही नक्की आपल्याशी जोडून राहा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, राईट, शेअर करा, त्याची लिंक सगळ्यांपर्यंत शेअर पण करा. चला नंबर्स द्या. 1 2 3 4 5 नंबर्स दिले विद्यार्थी मित्रांनो. हे 1 ला 1 कॅरी. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15. सिंपल. काय केलं विद्यार्थी मित्रांनो? 1 ला 1 घेतलं. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15. हे नंबर्स आहेत तसे लिहून घ्यायचं. 1 3 6 10 आणि 15. ठीक आहे. चला आता काय करायचं? या सगळ्यांची ऍडिशन करा. 3 + 1 4 4 + 6 10 10 + 10 20 20 + 25 20 + 15 35. ठीक आहे. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? कंपल्सरी हे रॉंग राईट रॉंग राईट आणि रॉंग आणि राईट वाले काउंट करायचे ना फक्त. 10 + 3 13 याच्यामध्ये ऍड करा. 3 + 1 4 5 + 3 8 48. There are 48 triangles in that diagram. How many triangles are there in that diagram? There are 48 triangles in that diagram. चला आय होप सो सर्वांना समज असेल ट्रायंगल्स. चला ट्रायंगलची अजून एक ट्रिक घेऊ मित्रांनो. थोडासा चेंज झाला. ठीक आहे. शेप चेंज होतोय. इथं हाऊ मेनी ट्रायंगल्स आर विचारलं. याची ट्रिक कशी वापरायची बघा विद्यार्थी मित्रांनो. सिंपल. इथं पण काय करायचं? नंबरिंग द्यायला सुरू करा. 1 2 3 4 5 6 नंबर्स दिले. याला फक्त डबल करायचं. असा जर शेप आला 6 × 2 करायचं बस. 6 × 2 इट बिकम्स 12. खतम. देर आर 12 ट्रायंगल्स इन द डायग्राम. देर आर 12 ट्रायंगल्स आर देअर इन दॅट डायग्राम. खतम. बघा किती सोपं आहे. फक्त ट्रिक्स माहिती पाहिजे. ट्रॅडिशनल मेथड वापरून आपण जर मोजत बसलो तर आपला वेळ वाया जाईल आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये वेळ वाया जाणं म्हणजे खूप मोठं नुकसान करणे. राईट. सगळ्यात महत्त्वाचं वेळ आहे. टाइम हॅज द पॉवर टू कन्वर्ट रॉक इन टू डायमंड. बरोबर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपला वेळ देखील वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं महत्त्वाचं क्वेश्चन सोडवणं. ठीक आहे. चला पुढे घ्या आता चौरस. स्क्वेअर म्हणतो आपण त्याला विद्यार्थी मित्रांनो. स्क्वेअर. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर कसे मोजायचे. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर इन देअर इन दॅट डायग्राम. कसे काढायचे बघा. चौरस म्हणतो आपण त्याला. हे बघा हाऊ मेनी स्क्वेअर्स. एकदा प्लस आलं लक्षात घ्या. हे असं एकदा प्लस आलं की 5 स्क्वेअर म्हणायचं. एकदा प्लस आलं म्हणजे 5 स्क्वेअर. हे बघा लक्षात घ्या. हे प्लसचं चिन्ह दिसतं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ 5 स्क्वेअर असतील इथं. बघा 1 2 3 4 आणि हा मोठा 5 झाले का 5 स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? तुमच्या साईड आणि अँगल सगळं इक्वल पाहिजे. चारही साईड पण इक्वल पाहिजे आणि चारही अँगल पण इक्वल पाहिजे. त्याला म्हणतो आपण स्क्वेअर चौरस. ऑल साइड्स शुड बिकम इक्वल. ऑल अँगल्स शुड बिकम इक्वल. दिस इज कॉल्ड अ स्क्वेअर. किंवा याला म्हणतो आपण चौरस. काय म्हणतो आपण? चौरस. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर मग मला सांगा बरं इथं किती स्क्वेअर असतील. या डायग्राम मध्ये किती स्क्वेअर असतील मित्रांनो. हे बघा हे एक प्लस काढला मी. याचे 5 स्क्वेअर झाले. परत हा अजून एक प्लस घेतला मी. याचे 5 स्क्वेअर झाले आणि हा वरचा एक प्लस घेतला असं अजून एक. याचे 5 स्क्वेअर झाले. राईट. 5 + 5 + 5 देअर आर 15 स्क्वेअर्स इन दॅट डायग्राम. देअर आर 15 स्क्वेअर्स इन दॅट डायग्राम. एकूण 15 चौरस या डायग्राम मध्ये या आकृतीमध्ये आहेत. फक्त तुम्हाला अशा ट्रिक्स माहिती पाहिजेत. राईट. मोजत बसण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. ट्रिक कशी वाटली? छान वाटली का ट्रिक? ठीक आहे. डायग्राम थोडी चेंज करू आता आपण. जर आता विद्यार्थी मित्रांनो मी डायग्राम चेंज केली. चला याच्यात सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. तीच सेम डायग्राम आहे. बस 2 प्लस आहेत. राईट. हे बघा हा एक प्लस दिसतोय तुम्हाला आणि अजून हा एक प्लस दिसतोय आपल्याला. राईट.
हा पण प्लस दिसतोय मला. 5 + 5 दिस बिकम्स 10. फिनिश. देर आर 10 स्क्वेअर्स इन दॅट डायग्राम. 5 + 5 10. देर आर 10 स्क्वेअर्स इन दॅट डायग्राम. चला आता हे बघा थोडं ट्विस्टेड. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर इन द डायग्राम. बघा आता इथं काय करायचं बघा. इथं प्लस तर नाही दिसत आहे कुठं मला. नंबर्स द्यायला सुरू करायचे. कसे? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. कसे बघा. 1 2 3 नंबर्स दिले. परत 1 2 3. एकदा हॉरिझॉन्टल नंबर द्यायचा, एकदा व्हर्टिकल नंबर द्यायचा. काय म्हणतो मी? एकदा हॉरिझॉन्टल नंबर द्यायचा आणि एकदा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? व्हर्टिकल नंबर द्यायचा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं बघा. 3 + 2 + 1 करायचं. करा बरं. 3 + 2 5 5 + 1 6. ठीक आहे. इथं 3 + 2 + 1 इथं पण 6 आलं. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं मी तर मला मिळतात चौकोन. क्वाड्रिलॅटर म्हणतो आपण त्याला. चौकोन. हा स्क्वेअर नाही हा, चौकोन. राईट. चौकोन किती झाले? 6 × 6 36. हे झाले चौकोन. राईट. स्क्वेअर. आता मला चौरस काढायचा आहे. चौरस. चौरस सांगितलं मी. चौकोनाच्या चारही बाजू समान असतील नसतील सांगता येत नाही. फक्त 4 कोन असतात. हे बघा. हा चौकोन आहे. बरोबर. त्यानंतर हा पण एक प्रकारचा चौकोन आहे. ठीक आहे. पण स्क्वेअर कसा असतो? कंपल्सरी ऑल साइड शुड बी इक्वल. कंपल्सरी ऑल अँगल शुड बी इक्वल. कंपल्सरी सगळ्या सर्व बाजू तुमच्या समान पाहिजे आणि सर्व अँगल समान पाहिजे. हा झाला स्क्वेअर. याला स्क्वेअर म्हणणार नाही आपण. ठीक आहे. आणि स्क्वेअर हा चौकोन म्हणजे काय? क्वाड्रिलेटर पण असतो तो. ठीक आहे. बघा हे झाले 36. आता मला स्क्वेअर विचारलंय. मी स्क्वेअर कसं काढणार बघा. स्क्वेअरची ट्रिक समजून घ्या. मी काय करणार? 3 × 3 करायचं. आता पहिले 3 × 3 3 × 3 9. त्यानंतर 2 × 2 4. 2 × 2 4. आणि हे 1 याच्यामध्ये ऍड करून घ्या. देर आर 14 स्क्वेअर्स इन दॅट डायग्राम. देर आर 14 स्क्वेअर इन दॅट डायग्राम. म्हणजे या डायग्राम मध्ये विद्यार्थी मित्रांनो किती स्क्वेअर आहेत? तर 14 स्क्वेअर आहेत. किती स्क्वेअर आहेत? 14 स्क्वेअर आहेत. 14 चौरस आहेत. बस लक्षात घ्या. ठीक आहे. आय होप सो समजत असेल सर्वांना व्यवस्थित. ठीक आहे. बघूया थोडी डायग्राम चेंज करतो विद्यार्थी मित्रांनो. फक्त स्क्वेअर काढू आपण सध्या. चल डायग्राम थोडी चेंज. डायग्राम चेंज. काय करायचं बघा. सिंपल नंबरिंग द्यायला सुरू करा. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6. राईट. आपल्याला स्क्वेअर काउंट करायचे. ठीक आहे. बघू आपण. चला 6 × 4. फर्स्ट 6 × 4 24. त्यानंतर 5 × 3 5 × 3 15. त्यानंतर 4 × 2 करायचं. 4 × 2 4 × 2 8. त्यानंतर 3 × 1 3 × 1 3. आणि उरलेला 2 याच्यामध्ये ऍड करून घ्या. +2. 8 आणि 2 10 10 आणि 3 13. 13 आणि 15 28 आणि 24 52. There are 52 squares in that diagram. There are 52 squares in that diagram. एकूण 52 चौरस आहेत या आकृतीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती स्क्वेअर आहेत? तर 52 स्क्वेअर आहेत. अशा छान छान ट्रिक तुम्हाला शिकायचे आहेत मित्रांनो. खूप छान छान ट्रिक आहेत. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला याची ट्रिक समजली असेल सगळ्यांना. स्क्वेअरची ट्रिक कशा प्रकारे स्क्वेअर काउंट करायचे आणि कशा प्रकारे ट्रायंगल काउंट करायचे. ठीक आहे. हे सर्वांना समजलं असेल. आय होप सो. ठीक आहे. थोडंसं पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. क्यूब्स. हाऊ मेनी क्यूब्स. बघा खूप महत्वाचं हे पण. तर क्यूब्स कशा मोजायचे बघा. क्यूबची ट्रिक. हाऊ मेनी क्यूब्स. हाऊ मेनी क्यूब्स. सिंपल. काय करायचं बघा. नंबर्स द्यायला सुरू करा. 1 2 3 4 5. ठीक आहे. नंबर द्यायला सुरू केले. आता हेच नंबर उलटे घ्यायचे इथून. 1 2 3 4 5. टॉप टू बॉटम एकदा नंबर द्यायचे आणि बॉटम टू टॉप एकदा नंबर द्यायचे. मोजत बसायचं नाहीये. खूप छान छान ट्रिक्स आहेत. टॉप टू बॉटम नंबर दिले आणि बॉटम टू टॉप नंबर दिले. आता पुढे काय करायचं बघा. 5 × 1 5. 4 × 2 8. 3 × 3 9. 4 2 8. 5 1 5. म्हणजे काय केलं बघा. 1 × 5 5 केलं.
2 गुणिले 4 8 केलं, 3 गुणिले 3 9 केलं, 4 दुनी 8 केलं आणि 5 गुणिले 1 5 केलं. आता फक्त या सगळ्यांची बेरीज करा. 8 आणि 5 13, 13 आणि 13 26 आणि 9 35. देर आर 35 क्यूब्स आर इन द डायग्राम. किती क्यूब्स आहेत? 35 क्यूब आहे. 35 क्यूब. एकदम सिंपल. खूप छान छान ट्रिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. खूप छान छान शिकायचे आपल्या पुढे. खूप छान छान ट्रिक्स आहेत. ठीक आहे, सेम एक्झाम्पल घेऊ आपण. चला चलो सेम एक्झाम्पल बघूया आपण. हाऊ मेनी क्यूब्स आर इन द डायग्राम. इथे किती क्यूब्स आहेत बघूया आपण. चला सेम कसं करणार विद्यार्थी मित्रांनो. यस एव्हरीबडी. सिंपल काय वापरणार? 1 2 3 4 5 6 नंबर्स दिले. ठीक आहे, चला हेच नंबर्स उलटे द्यायचे आता. 1 2 3 4 5 आणि 6. बस मल्टिप्लिकेशन खतम. चला 6 into 1 6, 5 into 2 10, 4 into 3 12, 4 into 3 12, 5 into 2 10, 6 into 1 6. चला ऍडिशन 10 आणि 6 16 आणि 12 28. 28 आणि 28 किती झाले? 56. खतम. There are 56 cubes are there in the diagram. किती क्यूब्स आहेत? 56 क्यूब्स. चला आय होप सो सर्वांना समजलं असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे, अशाच नवीन नवीन ट्रिकसाठी आणि अशाच छान छान गोष्टीसाठी तुम्ही आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि अशाच नवीन नवीन ट्रिकसाठी नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण या लिंक्स शेअर करत चला. चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. चलो थँक्यू सो मच एव्हरीबडी.